धुळे जिल्हा काँग्रेस पक्षाचे सर्वात मोठे समजले जाणारे आणि काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष असलेले माजी आमदार कुणाल पाटील यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये काही दिवसापूर्वी प्रवेश झाल्यानंतर आता काँग्रेस पक्षाच्या वतीने पहिलीच आढावा बैठक या काँग्रेस भवनात घेतली जात आहे। आपण बघू शकतो की काँग्रेस भवनाच्या ठिकाणी या ठिकाणी आज जे काही प्रदेश महासचिव आहेत काँग्रेसचे आणि राज्य प्रवक्ते असलेले धुळे जिल्ह्याचे निरीक्षक आहेत सचिन सावंत यांच्या उपस्थितीमध्ये या काँग्रेस भवनामध्ये आता ही आढावा बैठक घेतली जात आहे। विशेष म्हणजे काही दिवसापूर्वी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांनी नुकताच भाजपामध्ये प्रवेश केला आणि भाजपामध्ये प्रवेश करताना त्यांनी सर्व त्यांच्या सोबतचे असलेले सरपंच असतील, सभापती असतील, त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे सदस्य असतील यांचा देखील या ठिकाणी प्रवेश करून घेतला। त्यामुळे काँग्रेस पक्षामध्ये मुख्य असलेले असे काही नेते शिल्लक राहिलेले नाहीत। मात्र असं असलं तरी खासदार असलेल्या धुळे जिल्ह्याच्या ज्या काही खासदार आहेत डॉक्टर शोभा बच्चाव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि सचिन सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अशा अवस्थेत पण या ठिकाणी धुळे जिल्हा शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आढावा बैठक घेतली जाणार आहे। सचिन सावंत हे संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेणार आहे। एकीकडे काँग्रेस पक्षामध्ये मातंबर असे नेते आता राहिलेले नाहीत, मात्र जे काही नेते आहेत हे नेते यांच्यासोबतच येणाऱ्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे, जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहे, या लढण्यासाठीचा हा खरा तर सचिन सावंत यांचा दौरा आहे। मात्र असं असलं तरी काँग्रेस नेमकं आता यापुढे कशा पद्धतीची रणनीती राखते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।